अर्थनीती डिजिटलच्या गुंतवणुकीचे गुरुमंत्र या सिरीजच्या मागील भागात आपण पाहिले इक्विटी इन्व्हेस्टमेंटवर लागणारा टॅक्स। आजच्या भागात आपण पाहणार आहोत डेट इन्व्हेस्टमेंटवर लागणारा टॅक्स। अर्थनीती डिजिटलच्या टॅक्सेशन सिरीजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अशा विषयावर जो बहुतांश लोकांना माहित असतो पण पूर्णपणे समजत नाही, तो म्हणजे डेट इन्व्हेस्टमेंट आणि त्यावर लागणारा टॅक्स। डेट इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा गुंतवला की व्याज मिळतं, पण मिळालेल्या व्याजावर कर मात्र भरावा लागतो। म्हणूनच आज आपण बघणार आहोत डेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय, त्यावर टॅक्स कसा लागतो, काही उदाहरणं आणि स्मार्ट टॅक्स सेव्हिंग टिप्स। मित्रांनो, डेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? डेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही तुमचे पैसे एका ठराविक कालावधीसाठी कंपनीला, बँकेला किंवा सरकारला देता आणि त्या बदल्यात तुम्हाला जे रिटर्न्स मिळतात त्याला व्याज म्हणतात। उदाहरणार्थ फिक्स्ड डिपॉझिट, कंपनी फिक्स्ड डिपॉझिट, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, डेट म्युच्युअल फंड, एनसीडीज आणि काही प्रमाणात पीपीएफ, एनएससी हे सुद्धा डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये मोडतात। डेट इन्स्ट्रुमेंटला इक्विटीपेक्षा कमी रिस्की मानलं जातं कारण इथे रिटर्न गॅरंटेड असतात। चला तर मग सर्वात लोकप्रिय डेट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एफडी पासून सुरुवात करूया। एफडी मधून मिळणारं व्याज हे तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या सदराखाली गणलं जातं। हे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट केलं जातं आणि तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर लागतो। जर एका आर्थिक वर्षात एफडी वरील व्याज 40,000 पेक्षा जास्त असेल तर बँक त्यावर 10% TDS कापते। पण जर तुम्ही बँकेला पॅन कार्ड दिलं नसेल तर TDSचा दर 20% पर्यंत वाढू शकतो। जर तुमचं एकूण उत्पन्न टॅक्स स्लॅब लिमिटपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला TDS कापला जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म 15G आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 15H जमा करू शकता। आता पाहूया एनसीडीज आणि बॉन्ड्सवरील कर। एनसीडीज आणि बॉन्ड्स मधून मिळणारं व्याज हे एफडी प्रमाणेच तुमच्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या सदराखाली करपात्र असतं आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर लागतो। काही बॉन्ड्सवर TDS कापला जातो तर काहींवर नाही। जर तुम्ही एनसीडीज किंवा बॉन्ड्स त्यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच विकले आणि त्यावर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर तो कॅपिटल गेन मानला जातो। जर तुम्ही लिस्टेड एनसीडीज किंवा बॉन्ड्स 12 महिन्यांच्या आत विकले तर मिळालेला नफा तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असतो। अनलिस्टेड एनसीडीज किंवा बॉन्ड्ससाठी मात्र होल्डिंग कालावधी 36 महिने असतो। आता आपण पाहूया लॉंग टर्म कॅपिटल गेन एनसीडीज आणि बॉन्ड्सवर कशा प्रकारे लागतो। जर तुम्ही लिस्टेड एनसीडीज किंवा बॉन्ड्स 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ होल्ड केले तर त्यावर 12.5% दराने कर लागतो। मात्र अनलिस्टेड एनसीडीज किंवा बॉन्ड्स 36 महिन्यांपेक्षा जास्त काळ होल्ड केल्यास इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% कर लागतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एफडी आणि एनसीडी इन्व्हेस्टमेंटच्या टॅक्सेशन विषयी माहिती घेतली। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेट म्युच्युअल फंड वरील टॅक्सेशन यावर चर्चा करू। तोपर्यंत गुड बाय।